नमस्कार, मी स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आता आपण ह्या व्हिडिओमधून संकष्ट चतुर्थीबद्दल माहिती घेणार आहोत। म्हणजे ह्या वर्षी जी मंगळी चतुर्थी आपल्याला आलेली आहे पहिलीच, बघा आपल्याला 2026 हे वर्ष लागलेले आहे आणि पहिलीच वर्षाची जी चतुर्थी आलेली आहे ती अंगारकी चतुर्थी आलेली आहे। हा मोठा आनंद आपल्यासाठी आहे आणि ही चतुर्थी केव्हा आलेली आहे तर दिनांक 6 जानेवारी रोजी आलेली आहे आणि चंद्रोदय जो आहे म्हणजे चंद्रोदयाची जी वेळ आहे ती 9:16 आहे रात्री। तर 9:16 आपल्याला उपवास सोडायला चालणार आहे। आता संकष्ट चतुर्थीचे महत्त्व म्हणजे अंगारकी चतुर्थीचे हे महत्त्व काय आहे। कृष्ण पक्षाची चतुर्थी असल्यामुळे याला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात। अंगारकीचे तसे आपल्या स्वतःचे असे महत्त्व आहे, कारण बघा गणेश पुराणांमध्ये सुद्धा गणेशाने असे सांगितलेले, अंगारकीला असे सांगितलेले आहे की जो पूर्ण चतुर्थ्या 12 महिन्यांच्या ज्या चतुर्थ्या करतात तेवढे फळ जेवढे करून मिळते, 12 चतुर्थ्या करून जेवढे फळ मिळतात तेवढे फक्त अंगारकी चतुर्थी करून फळ मिळते। म्हणजे एका अंगारकी चतुर्थीचे हे फळ पूर्ण 12 महिने जेवढ्या चतुर्थ्या आणि विनायक चतुर्थ्या आपण करतो तेवढे फळ मिळते, तेवढ्या फक्त एका अंगारकी चतुर्थीने आपल्याला फळ मिळत असते। एवढे महत्त्व हे अंगारकी चतुर्थीचे आहे। तर बघा आता अंगारकी चतुर्थी म्हणजे बघा संकष्ट म्हणजे संकट हरण करणारे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये जेवढे संकट आलेले असतात, जेवढे काही अडचणी आलेल्या असतात ते आपल्याला संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यामुळे ते हरण होते आणि अडचणी आपल्या दूर होतात। म्हणून संकष्ट चतुर्थीचे हे व्रत मैत्रिणींनो आपल्याला करायचेच आहे। बघा तुम्ही तब्येत जर साथ दिले असेल तर हे अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत तुम्ही जरूर करायचे आहे। आणि ज्यांचे तब्येतीचे प्रॉब्लेम्स आहे, ज्यांना उपवास करणं नाही झेपत, त्यांनी नाही केले तरी चालेल, फक्त पूजा केली तरी चालणार आहे। परंतु बघा जर जमलं, ज्यांना जमेल त्यांनी हे अवश्य व्रत करायचे आहे। आता अंगारकी संकष्ट चतुर्थीची हे व्रताची आपली महिमा काय आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला कशी पूजा करायची आहे तर बघा आपल्याला काय करायचे आहे, सकाळी उठून आपल्याला स्नान करायचे आहे आणि स्नान केल्याच्या नंतर आपल्याला गणेशाचे पूजन करायचे आहे। आता गणपतीचे पूजन आपल्याला कसे करायचे आहे तर एका ताम्हणामध्ये आपल्याला गणेशाची मूर्ती घ्यायची आहे आणि एवढं अंगारकी चतुर्थीला तुम्ही हे असं जे मी सांगते ते पूजन जरूर करायचं आहे मैत्रिणींनो। तर आपल्याला एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे, नाहीतर तुम्ही पात्रामध्ये घेतलं तरी चालेल। आपण जसं पंचामृत एखाद्या वाटीमध्ये किंवा पात्रामध्ये छोट्याशा बनवतो तशा पेल्यामध्ये तसं केलं तरी चालणार आहे। त्याच्यामध्ये गूळ मिश्रित बघा जे पाणी आहे त्याने आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे। खूप महत्त्व आहे ह्या गूळ मिश्रित पाण्याने अभिषेक घालण्याला गणपती बाप्पाला, आणि असाच अभिषेक आपल्याला घालायचा आहे। आणि गूळ आपल्याला पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचा आहे आणि याला गणपती बाप्पाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे। आणि त्यावेळेस अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्ष आपल्याला म्हणायचे आहे। आता गणपती अथर्व शीर्ष हे तुम्ही 21 वेळा किंवा बघा नुसतं एक वेळेस म्हटलं तरी चालणार आहे, परंतु जमत असेल तर तुम्ही तोंडी म्हणा, नाहीतर मोबाईलमध्ये लावून जरी तुम्ही ऐकलं, नुसतं श्रवण जरी केलं आणि ते श्रवण करत करत जरी अभिषेक केला तरी तेवढंच महत्त्व तुम्हाला आणि पुण्य तुम्हाला ह्या अथर्व शीर्षाचं किंवा अभिषेकाचं मिळणार आहे, ह्या पूजनाचं मिळणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला गणपती अथर्व शीर्ष हे लावून द्यायचं आहे आणि आपल्याला जे गुळमिश्रित पाणी आहे त्याने गणपती बाप्पाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे। आणि अभिषेक आपल्याला अगोदर स्वच्छ पाणी घालायचं आहे, मग गुळमिश्रित पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि नंतर परत स्वच्छ पाणी घालायचं आहे। गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पुसून काढायची आहे, जेथे आपल्या पूजनस्थळी आपल्याला ठेवायची आहे। आणि नंतर बघा आपल्याला हळदी कुंकू आपल्याला लावायचे आहे, नंतर अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल आणि दुर्वा नक्की आपल्याला अर्पण करायचे आहे, कारण दुर्वा अर्पण करण्याला गणपतीचे चतुर्थीला भरपूर महत्त्व आहे आणि ही तर सर्वात मोठी चतुर्थी आहे अंगारकी। याला तर तुम्ही जरूर म्हणजे एरवी जरी तुमचं बघा फुलांच्या दुकानात दुर्वा ह्या सहज मिळत असतात, आपल्या अंगणातही लावलेल्या असतात कोणाकोणाच्या, तर या दिवशी आपल्याला
आणायच्याच आहे दुर्वा आणि 21 दुर्वांची जोडी आपल्याला करायची आहे आणि गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे। 21 दुर्वा घ्या, जोडी नाही, 21 दुर्वा घ्या आणि त्याची एक जोडी आपल्याला अर्पण करायची आहे, परंतु ती अर्पण करायचीच आहे। तिचं वेगळं असं विशेष महत्त्व आहे। गणपती अतिशय प्रिय अशा दुर्वा आहेत आणि त्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत। नंतर आपल्याला बघा, आता आपण ही पूजा तर करायची आहे, परंतु त्याच्या अगोदर आपल्याला मग नंतर काय करायचं आहे, तर आपल्याला संकल्प करायचा आहे। आता कोणतीही पूजा आपल्याला ही संकल्प केल्याशिवाय करू नये। आता बघा, संकष्ट चतुर्थी म्हणजे संकट हरण करणारी आणि ही जी अंगारकी चतुर्थी आहे, माघ महिन्यांमध्ये जी चतुर्थी येते ती संतान प्राप्तीसाठी सुद्धा करतात। अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी जी चतुर्थी आहे ती संतान प्राप्तीसाठी करतात, म्हणून संतान प्राप्तीसाठी आपल्याला विशेष अशी आराधना करायची आहे। जशी मी सांगितलेली आहे तसा अभिषेक करायचा आहे आणि बघा नंतर संकल्प करायचा आहे। त्याच्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात अक्षदा, फुलं, दुर्वा टाकायचे आहे आणि हळदी कुंकू टाकायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की हे गणपती बाप्पा, मी तुझे हे व्रत करत आहे आणि हे व्रत मी संतान प्राप्तीसाठी करत आहे। किंवा तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये ज्याही अडचणी असतील त्या अडचणींसाठी तुम्ही करायचं आहे। जी समस्या असेल त्या समस्येसाठी तुम्ही जर हे व्रत केलेलं संकल्प सोडून, तर नक्कीच विश्वास ठेवा मैत्रिणींनो, त्या गोष्टीवरती, समस्येवरती समाधान जरूर मिळते आणि जरूर आपली इच्छा पूर्ण होते। त्यासाठी आपल्याला हातात पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की हे गणपती बाप्पा, मी हे व्रत, माझी अशी अशी इच्छा आहे संतान प्राप्तीची म्हणा किंवा माझ्या जीवनातील ही समस्या सुटू दे, यासाठी मी हे व्रत करत आहे आणि हे व्रत तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि तुम्ही माझी हे पूर्ण करण्यामध्ये माझी साथ द्या, असं करून आपल्याला ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आहे आणि हा संकल्प करायचा आहे। बघा, तुमची इच्छा बरोबर पूर्ण होणार आहे। आणि नंतर आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे की कोणतीही चतुर्थी असो, बघा चतुर्थीला चंद्रदर्शनाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे। आता आपण जोपर्यंत चंद्रदर्शन करत नाही, तर बघा कोणी कोणी चंद्रदर्शन झाल्यानंतरच उपवास सोडतात, याला चतुर्थीला याचंच महत्त्व आहे। तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पा बरोबर चंद्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। मग रात्री आपल्याला परत गणपती बाप्पाचे पूजन करून लाल फूल अर्पण करायचे आहे आणि दुर्वा अर्पण करून आरती करायची आहे। नंतर आपल्या बघा, सकाळी आपण तर पूजा करूच अभिषेक करून, नंतर हळदी कुंकू आपण फूल अर्पण करून, दुर्वा अर्पण करून आरती करायची आहे। नंतर आपल्याला संध्याकाळी, रात्री बघा चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे। चंद्राला अर्घ्य देण्याचं अतिशय महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अक्षदा टाकायच्या आहे आणि तुम्ही बघा अक्षदा टाका, हळद कुंकू टाका आणि दही टाका आणि त्याच्यामध्ये अर्घ्य द्या, चंद्राला अर्घ्य द्या। आणि चंद्राला अर्घ्य देताना बघा कसं द्यायचं आहे, तर उभ्याने चंद्राला अर्घ्य नाही द्यायचं, बसून हे अर्घ्य द्यायचं आहे। आणि अर्घ्य देताना ओम श्री चंद्राय नमः, ओम श्री चंद्राय नमः हा साधा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। इतका सोपा आहे मैत्रिणींनो, काहीही अवघड आपल्याला म्हणायचं नाही आहे। बघा, याला फक्त पूजा करण्याला विशेष असे महत्त्व आहे। तुम्ही जर मंत्र आणि पोथी वाचली तर त्याहून सोन्याहून पिवळं आहेच आहे, परंतु आपल्याला नसेल येत तर आपण साध्या पूजा जरी केली, मनोभावाने केली, तर त्याला विशेष असे महत्त्व आहे। बघा, देव हा भक्तीचा भुकेला असतो, त्याला तुम्ही कशी भक्ती करता मनापासून ते महत्त्वाचं मानलं जातं। म्हणून अशी आपल्याला भक्ती करायची आहे आणि आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे, तरच आपली संकष्ट चतुर्थीचा उपवास हा पूर्ण होणार आहे। आणि अर्घ्य दिल्यानंतर आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर उपवास सोडायच्या अगोदर जे आपल्याला अभिषेक केलेलं, गणपतीचा अभिषेक केलेलं जे पाणी होतं, जे तीर्थ होतं, ते काय करायचं आहे की आपल्याला सगळ्यांनी, आपल्याला घरामधील व्यक्तींनी आपल्याला ते प्राशन करायचं आहे। नाही सगळ्यांना बघा द्यायचंच आहे तीर्थ म्हणून, आणि ते प्राशन करायचं आहे आणि तुम्ही सुद्धा प्राशन करायचं आहे, म्हणजे आपल्या जे उपवास आहे त्याचं आपलं पारायण होणार आहे असं तीर्थ प्राशन केल्यानंतर। आणि हेच पारायण आपलं आहे। त्याच्यामुळे बघा, आपल्याला तीर्थ सर्वांनी प्राशन करायचं आहे, तो गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्यासाठी आहे। आणि नंतर काय करायचं आहे, उरलेलं जे अभिषेकाचं पाणी आहे आणि आपण चंद्राला अर्घ्य देण्याचं जे बघा खाली आपण बकेट वगैरे ठेवून अर्घ्य द्यायचं आहे, त्याच्यामध्ये जे पाणी आहे
तर बघा ते काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी आपल्याला तुळस सोडून दुसऱ्या झाडांना टाकायचं आहे. तुम्ही फुलांचे वगैरे झाडं असतील तुमच्याकडे, आवळ्याचं झाड असेल, कशाचं झाड असेल, दुसरे फुलांचे झाडं असतील तर त्या झाडांना तुम्ही ते पाणी टाकायचं आहे. आणि आता बघा अशी पूजा आपल्याला करायची आहे. तुम्ही गणपती अथर्वशीर्ष जरूर म्हणायचं आहे. आणि बघा तुम्ही नाहीतर ओम गण गणपतेय नमः, ओम गण गणपतेय नमः, ओम गण गणपतेय नमः ह्या साधा मंत्राचा जरी जप केला पूजा करता वेळेस तरी चालणार आहे. परंतु मंगळवारी आपल्याला जी चतुर्थी आहे त्याला आपल्याला जप ह्या करायचाच आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूजा करायचीच आहे. बघा संतान प्राप्ती ज्यांना होत नाही, दवाखान्यात दाखवूनही ज्यांना अडचणी येतात आणि त्याच्यासाठी हा सुवर्ण योग आलेला आहे, त्यांनी संतान प्राप्तीसाठी अवश्य अंगारकी चतुर्थीचा उपवास करायचा आहे. आणि ज्यांच्या समस्या सुटत नाही, अडचणी सुटत नाही, त्यांनी सुद्धा हा संकष्ट चतुर्थीचा उपवास अवश्य करायचा आहे. आणि बघा आता ज्यांचा मंगळवार पण उपवास येतो त्या दिवशी, मग त्यांनी काय करायचं आहे, कारण कोणाला प्रश्न पडेल की माझा मंगळवार पण आहे आणि मंगळी चतुर्थी पण आहे, मग दोन्ही उपवास एकत्र चालतात का? तर हो चालतात. जेव्हा आपण संकल्प करणार आहोत सकाळी, आपण त्यावेळेस पाणी घेणार आहोत, त्याच वेळेस आपल्याला काय म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा, मी मंगळवारच्या उपवासाबरोबरच हे व्रतही करत आहे, चतुर्थीचे व्रतही करत आहे, त्यामुळे दोन्ही व्रत माझ्याकडून करून घ्या. हे करून आपल्याला अभिषेक आपण संकल्प सोडायचा आहे. आणि असा संकल्प सोडल्यानंतर बघा तुमचं मंगळवारचं व्रतही होणार आहे आणि चतुर्थी व्रतही होणार आहे. तर मग बघा आपल्याला असा साधा मंत्र म्हणायचा आहे, परंतु अशीच आपल्याला पूजा करायची आहे. ह्या चतुर्थीला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि अडचणी त्यानिमित्ताने आपल्या जीवनातल्या सुटतात, संतान प्राप्ती होते. आणि विश्वास ठेवा, करून बघा हे व्रत आणि तुम्हाला अनुभव येतो की नाही ते बघा. आणि मी स्वतः अंगारकी चतुर्थी केलेली आहे. माझ्याकडे पोथी आहे, ती अंगारकी पोथी मी वाचलेली आहे. त्याच्यामध्ये मंत्र आहे, तो मंत्र मी तुम्हाला सांगेल. पुत्रप्राप्तीसाठी मंत्र आहे, त्याच्यावरती मी व्हिडिओ नक्की बनवेल आणि ती पोथीसुद्धा तुम्हाला व्हिडिओद्वारे मी वाचून दाखवेल. जर तुम्हाला वाटत असेल मी उपवास केलेला आहे आणि मला पुत्रप्राप्ती झालेली आहे एक, आणि माझा स्वतःचा अनुभवसुद्धा मी येथे तुम्हाला सांगत आहे. तर बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.